गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार. कशा आहात सगळेजण? मजेत आहात ना? तर मी किरण आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या दिवसाची सकाळ माझी चालू आहे घाई-गडबडीमध्ये, कामामध्ये, कारण खूप सगळे कामं आहेत आणि सकाळी खूप सगळे कामं असतात गावाकडे. तर इकडे बघा, ते होतं शेतामधून शेतामधल्या आणलेल्या मिरच्या आणि लिंबू ताईंनी, आणि आता हे आहेत चेरी टमाटर म्हणजेच भेद्रं. तर याचीसुद्धा रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर माझी सकाळची घाई चालू आहे, कारण आमच्याकडे काही पाहुणे येणार आहेत, त्यासाठी आमचा स्वयंपाक लवकर करण्याचा चालू आहे. तर हे बघा, इकडे स्वयंपाकाची घाई आहे आणि सकाळी चहासुद्धा चालू आहे. तर स्वयंपाकाला सुरुवात करण्याच्या आधी म्हटलं सगळ्यांना चहा ठेवून घ्यावा. आणि काल व्हिडिओ काढूनसुद्धा ठेवला होता, पण अपलोड करायला वेळच मिळाला नाही. तर म्हटलं ठीक आहे, चला जाऊ द्या. कारण आपल्या गावाकडचं रुटीन थोडं शहरातल्या लोकांच्या पेक्षा वेगळं असतं. इथं सकाळी सगळं होतं. स्वयंपाकाला सुरुवातसुद्धा लवकरच होते, कारण इथं सगळ्यांना शेतामध्ये जावं लागतं. तर त्यासाठी मी लवकरच स्वयंपाकाला बसली होती. तसं शहरातल्या लोकांचं शेड्यूलसुद्धा बिझी असतं, कारण त्यांनासुद्धा ड्युटीवर जावं लागतं. पण आपण थोडं आरामात करतो. पण इथं तसं नाही आहे. इथं सकाळीच उठून सगळेजण शेतामध्ये जातात किंवा आपापल्या कामाला लागतात. तर त्यानुसार इथं कामं होतात. तर मी मस्त अशी वालाच्या शेंगांची भाजी करायला घेतलेली आहे. तर शेंगासुद्धा माझ्या मधले आहेत. म्हणजे सगळ्याच भाजीपाला थोडा करून असा टाकलेला आहे शेतामध्ये. आणि म्हटलं चला मग आपण शेंगा रेसिपी नाही दाखवणार तुम्हाला, पण स्वयंपाक करताना दाखवणार आहे. तर इकडे भाजीची सुरुवात केलेली आहे मी, आणि कोथिंबीर निवडायला सुरुवात केलेली आहे. कारण लवकर स्वयंपाकाला जर सुरुवात केली तर मला इथं कमीत कमी 2 तास तरी स्वयंपाकाला लागतात. आम्ही घरामधले सगळेच जण आहोत आणि फॅमिलीसुद्धा मोठी आहे माझी. तर त्यामुळे, आणि आता इथं तेल टाकून घेतलेलं आहे, आणि इथं मी तिखट मीठ जे आहे ते आईंना विचारते. कारण कारण मी जे तिखट टाकते ना, त्याच्या 3-4 पट इथं तिखट जास्त खाल्लं जातं. आणि म्हणून मी आईंना त्याचा अंदाज विचारते, की आई याच्यामध्ये तिखट सांगा मला किती टाकायचं आहे. तर त्यानुसारच आई मला इथं तिखट मीठ सांगतायत. मीठ हे चवीनुसार आहे माहिती आहे मला, पण तिखटाचं प्रमाण मला माहिती नाही. म्हणून आईंना तिखट मीठ विचारते. तर तुम्हाला माझ्या व्हिडिओ कसे वाटतात हे मला नक्कीच सांगाल. आणि 2-3 दिवस गावाकडे आहे, तर इकडचेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील जसं मी सांगितलं आहे. तर खूप दिवसाचा आमच्याकडे ठेचा बनला नव्हता. तर आई म्हणतात मला, की ठेचा थोडा बाबांच्यासाठी बनवशील काय? कारण आमच्या बाबांना ठेच्याच्या शिवाय होत नाही. आणि इकडे माझी भाजीसुद्धा तयार झालेली आहे. हे बघा, तर याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं राहिलं आहे, ते टाकून घेणार आहे मी. आणि इकडे चहासुद्धा चालू आहे. त्यानंतर बाबांनी आणले होते सीताफळ. तर हे सीताफळ बाबा शेतामधनं आलेले होते. तर 1 कॅरेट सीताफळ बाबांनी तोडून आणलेले होते. आणि आदल्या दिवशी स्वराजच्या बाबांनी खूप सगळे असे तोडून आणलेले होते. तर मार्केट जे आहे खूप लांबवर आहे. आता सांगायचं झालं तर बघा, माझ्या गावापासनं अकोला जे आहे ते 82 किलोमीटर आहे. आणि दुसरं मार्केट जर म्हटलं तर एक खामगाव आहे, ते सुद्धा 50-55 किलोमीटर आहे बहुतेक. तर या फळांचं होतं असं, की ते मार्केट म्हणजे आमच्या गाववाल्यांचं होतं असं, की मार्केटमध्ये नेईपर्यंत तो जो माल असतो ना शेतामधला, तो अर्धा जास्त थोडासा खराब झालेला असतो, आणि तिथं गेल्याच्यानंतर भाव थोडा कमी येतो. तर बाबा शक्यतोवर, कारण बाग आमची आता नवीनच आहे, तर थोडेफारच फळं येत आहेत. तसे आजीदादांनी व्यापाराला दिले होते, आणि आता राहिलेले जे आहेत ना, ते परत आलेले ते स्वराजचे बाबा एकटे नेतात. म्हणून स्वराजचे बाबा म्हणाले, की बाबा मी आहे तोपर्यंत तुम्ही दगदग करू नका, मी सुद्धा तुमच्यासोबत येतो. तर त्यामुळे हे दोघं बापलेकं पूर्ण माल असा भरून ठेवणार आहेत, आणि दुसऱ्या दिवशी मार्केटला घेऊन जाणार आहेत. मार्केटला म्हणजे हे आमच्याकडे मेहकर आहे, तर मेहकरला इथं जवळपासच नेणार आहेत. तिथलीसुद्धा मार्केट मोठी नाही आहे, पण मग थोडाफार माल जातो. तर त्यासाठी हे पूर्ण भरून ठेवणं चालू आहे यांचं रात्रीच, कारण हा सकाळीच 5:30 वाजता यांना उठून जायचं आहे, कारण मार्केट जी आहे ती 7ला भरते. तर हे कॅरेट जे आहेत तेच करतायत, भरून ठेवतायत. तर याचीच या दोघांची धावपळ चालू आहे. मित्रांनो, आपण इथं बघा खारका भाजून घेऊन राहिलाय. भाजलेल्या खारकांनी हळीताप बसते, त्यामुळे आमच्या मयूरला झालेला आहे, थोडं ताप आलेली आहे त्याला. खायसाठी खारका भाजलेला आहेत, आणि परत स्वराजला खारीक खूप आवडते, त्यामुळे त्याच्यासाठी आपण इथे चुलीमध्ये छान विस्तवामध्ये ते आता खारका अशा पद्धतीने भाजून घेत आहे. हे बघा इथे भाजलेले आहेत.
आणि आमच्या घरावरती एक गावरान मोहोळ बसलेला आहे. त्याला उठवण्यासाठी हे अशा पद्धतीनं आपण गवऱ्या पेटवलेल्या आहेत आणि त्याच्या धुरानी ते आपण उठवणार आहे. बघू आता हा प्रयोग यशस्वी होतो का. ठीक आहे. आणि ते झाल्याच्या नंतर मी दळण डब्यामध्ये भरून घेतलं. दुपारच्या वेळेमध्ये स्वयंपाक वगैरे झाला होता, तर मग थोडं म्हटलं चला दळण करून घेऊया आपण. आणि लाईटचा प्रॉब्लेम आहे इथं, तर दळण हे चालूच ठेवावं लागतं आणि आम्ही खूप जण आहोत ना आता सध्या तरी घरी, तर दळण हे लागतं. तर डब्यामध्ये दळण भरून ठेवणं चालू आहे माझं. आणि सोबतच माझा स्वराज माझ्यासोबत खेळतो. तिथं सोयाबीन आहे खाली पडलेलं, तर त्याच्यासोबत मी खेळून राहिलो असं त्याचं म्हणणं होतं. पण मी म्हटलं की तू सोयाबीन सगळ्या घरामध्ये सांडून ठेवू नको, म्हणजे मला परत डबलचं काम होईल. तर मी त्याला ते ओरडते थोडी. आणि लाईटीचा प्रॉब्लेम हा खूप आहे आमच्या गावाकडे, काय माहिती, पण खूप आहे. दिवसभरातनी खूप वेळा लाईट जाते, त्यामुळे सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आधीच करून घ्याव्या लागतात. तर असं सगळं गावाकडचं आहे. पण माहिती आहे का, जिथं मी राहते ना तिथल्यापेक्षा इथं खूप छान असं करमतं. डबलचं जेवण जातं का काय माहिती, घर आहे म्हणून स्वतःचं काय माहिती. काही म्हणजे आपले सगळे लोक आहेत, स्वराजला पाहायला आहेत सगळेच जण, म्हणून असेल बहुतेक. स्वराज ये इकडे, तर या मस्त छान छान सीताफळ खायला. तर मी मस्त असा आनंद घेते सीताफळांचा. रोजच सर्दीसारखं होतंय, पण ठीक आहे, काही होत नाही. यम्मी. तर इकडे माझं सीताफळ खाणं चालू आहे, जसं तुम्ही पाहू शकता. आणि वेळ मिळाला ना तर माझं शेतसुद्धा तुम्हाला बघायला नेईल मी, कारण मलाच वेळ मिळत नाही आहे शेतामध्ये जायला. जायतो जरी म्हटलं तर स्वराजची झोप येते नंतर, मग त्याला झोपून देऊन आई उठल्याच्या नंतर आईजवळ तो एवढा राहत नाही, म्हणून मग मी थोडं म्हटलं जाऊ द्या, आपल्याला जेव्हा वेळ मिळाला तेव्हा नक्कीच जाऊया. मलासुद्धा शेतामध्ये जायचं आहे माझ्या, कारण मी सुद्धा 2-3 वर्ष झाले शेतामध्ये गेलेली नाही. तर कसे वाटत आहेत गावाकडचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच सांगाल. तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.